धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग बोरी धरण कुरनूर माध्यम प्रकल्पाच्या कालव्याचा देखभाल दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून नळदुर्गसह 10 गावातील 3643 हेक्टर शेतीस पाणी पुरवठा होत आहे। मात्र त्या ठिकाणी जे काम सुरू आहे हा काम अतिशय निकृष्ट दर्जाचा होत आहे। या कामाची मिक्स डिझाइन रिपोर्ट, काँक्रीट क्यूब टेस्ट रिपोर्ट, माती व मुरूम पडताळणी रिपोर्ट याची रॉयल्टीचे प्रमाणपत्रची संपूर्ण चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करा। या कामाच्या ठिकाणी कामगारांची ठेकेदारांनी कामगार कार्यालयात नोंद केलेली नाही, कामगारांची नोंदवही नाही, कामगारांचे भविष्य निर्वाह निधी भरण्यात आली नाही। या कामांमध्ये सिमेंट अतिशय निकृष्ट दर्जाचा वापरण्यात आला आहे। सिमेंट कमी, खडी जास्त असा काँक्रीटचा काम त्या ठिकाणी सुरू आहे। मुरूम व माती तसेच या मक्तेदाराने जे काँक्रीट तयार करून काम करत आहे त्याची संपूर्ण चौकशी करून या कामाची लांबी व रुंदी तपासून तसेच क्वालिटी कंट्रोल तपासून या कामांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचार याची चौकशी करून तात्काळ या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करून ब्लॅक लिस्ट करा, म्हणून भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने कार्यकारी अभियंता धाराशिव पाटबंधारे विभाग क्रमांक 2 उमरगा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले। त्यावेळी भ्रष्टाचार विरोधी मंचचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, धाराशिव कार्य अध्यक्ष रशीद मुजावर, जितेंद्र हराडिया, मेहताब जमादार उपस्थित होते। नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी धाराशिव पाटबंधारे विभाग क्रमांक 2 उमरगा येथे माननीय कार्यकारी अभियंता यांच्याकडे एक भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने आम्ही तक्रारी निवेदन देण्यासाठी आले होते। या ठिकाणी आमच्या तक्रारी अर्जाचा विषय असा आहे की धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग बोरी धरण कुरनूर माध्यम प्रकल्पाच्या कालव्याचा देखभाल दुरुस्ती कामासाठी जे ठेकेदार यांना काम दिलेलं आहे या ठेकेदाराने या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचा काम या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे। त्या ठिकाणी जर आपण जाऊन बघितला तर कमी सिमेंट जास्त खडी अशा पद्धतीने काम सुरू आहे। त्या कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी कामगारांची नोंद कामगार कार्यालयात नोंद केलेली नाही, कामगारांची भविष्य निर्वाह निधी देखील त्या ठिकाणी त्यांनी भरलेला नाही आणि अनेक त्रुट्या त्या ठिकाणी त्या कालव्याच्या कामामध्ये ह्या प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी दिसून येत आहे। त्यासाठी तात्काळ त्या ठिकाणी डिझाइन रिपोर्ट, कॉन्क्रीट क्यूब रिपोर्ट व त्याचबरोबर माती व मुरूम पडताळणी करून व त्या ठिकाणी रॉयल्टी या सगळे प्रमाणपत्र बघून या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा व तसेच या कॉन्ट्रॅक्टरला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करा म्हणून या ठिकाणी आम्ही मान्य कार्यकारी अभियंता धाराशिव पाटबंधारे विभाग उमरगा या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर आम्ही दिलेल्या तक्रारी निवेदनावर 7 दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून आम्ही या विषयावर याच ठिकाणी उमरगा या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे। एवढं सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।